नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीनवुड एग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आणि मित्रांनो, आज मी तुम्हाला असे 4 वाण सांगणार आहे जे आपल्याकडं अवेलेबल आहेत, कमी रेटमध्ये अवेलेबल आहेत आणि लवकर काढणीसाठी येणारे वाण आहेत। तर हे वाण कोणते आहेत, काय आहेत, या वाणांचं वैशिष्ट्य काय आहे, ही सगळी माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेलला ऑन करा, म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 4 वाण पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये आहे कावेरी सीड्सचा 36 नंबर, त्यानंतर पालमोर सीड्सचा डीजे, पालमोर सीड्सचा शंभो, त्यानंतर ग्रीन लिम्का कंपनीचा हिम्मत। तर हे 4ही वाण जे आहेत हे अर्ली वाणामध्ये निवडतात। पण अर्ली वाण असूनसुद्धा तुम्ही यांची बागायती किंवा मध्यम जमिनीमध्ये सुद्धा लागवड करू शकता। बागायती क्षेत्रात जर तुमची लागवड असेल तर चांगलं उत्पादन मिळून जातं। तर चला जाणून घेऊयात की या वाणांचं वैशिष्ट्य काय आहे आणि यांचे बाकीचे माहिती काय। तर हिम्मत जो वाण आहे हा ग्रीन लिम्का कंपनीचा आहे आणि ग्रीन लिम्का कंपनीच याला तयार करते, म्हणजे हा काही ब्रँडिंग नाही आहे, तर हा ओरिजिनल सीड आहे ग्रीन लिम्का कंपनीचा। याचा कालावधी जो आहे साधारण 160 दिवस आहे। अर्लीपेक्षा थोडेसे 10 दिवस ज्याचे जास्त आहे, 10 ते 15 दिवस। बोंडाचं वजन जे आहे साधारण 6 ग्रॅमचं बोंड आपल्याला मिळतं, बागायती क्षेत्रामध्ये जास्त मिळेल। याचे लागवडीचं अंतर जे आहे साधारण 4x2, 4.5x2, 4.5x1.5 अशा पद्धतीने आपण लावू शकतो। ज्या शेतकऱ्यांना घन लागवड करायची ते सुद्धा हा वाण निवडू शकतात। याचे वैशिष्ट्य जर पाहिले तर बोंड मोठं आहे, कीड कमी येते आणि वेचणीसाठी सोपं आहे। तसेच हलकी, मध्यम किंवा भारी या तिन्ही जमिनींसाठी चालतो, बागायती क्षेत्रासाठी सुद्धा चालतो आणि जिरायती क्षेत्रासाठी सुद्धा हा वाण चालतो। त्यानंतर पालमोर सीड्सचा शंभो, ज्याचा कालावधी आहे, हार्वेस्टिंग पिरियड आहे 140 दिवसाचा, जो की अर्ली व्हरायटीमध्ये येतो। बोंड साधारण 6 ग्रॅमपर्यंत आपल्याला मिळतं आणि याचं लागवडीचं अंतर जे आहे 4x2, 4.5x2, 4x1.5 या पद्धतीने आपण लावू शकतो। याचंही सेम तसं आहे, मोठं टपोरं बोंड मिळतं, रोग कमी राहतो आणि विशेष म्हणजे शंभो जर तुम्हाला लावायची असेल तर उत्पादन चांगलं तर मिळतं, परंतु पाण्याचा निचरा चांगल्या प्रमाणात झाला पाहिजे। ज्या जमिनीमध्ये पाऊस पडल्यानंतर 1 दिवस किंवा 2 दिवस पाणी साचून राहतं किंवा पाण्याचा निचरा हा उशिरा होतो, अशा शेतीसाठी शंभो हा वाण चालणार नाही। त्यानंतर तिसरा जो वाण आहे हा आहे डीजेचा, पालमोर सीड्सचा डीजे। हा सुद्धा 140 ते 150 दिवसामध्ये हार्वेस्टिंगला येतो। 6 ते 6.5 ग्रॅमपर्यंत याचं बोंड आहे आणि याची लागवड जर म्हटलं तर साधारणतः 4x2, 4.5x2, 4.5x1.5 या 3 पद्धतीमध्ये आपण लागवड करू शकतो। 4x2 मध्ये सुद्धा करता येते। त्यासोबत याची जर वैशिष्ट्य पाहिलं तर याला जेवढी बोंड आहेत, म्हणजे जेवढी पानं आहेत, तर पानापेक्षाही जास्त बोंड या झाडावर येतात, म्हणजे बोंड भरपूर जास्त प्रमाणात लागतं, उत्पादन जास्त मिळेल। टपोरं मोठं बोंड आहे आणि यालासुद्धा पाण्याचा निचरा चांगला पाहिजे। ज्या तुमच्या क्षेत्रामध्ये पाण्याचा निचरा व्यवस्थित होतो अशा ठिकाणी तुम्ही पालमोर सीड्सचा कोणताही वाण लावू शकता। विशेष म्हणजे हा वाण वाढीसाठी अतिशय चांगला आहे। तर तुम्ही हलक्या जमिनीमध्ये, मध्यम जमिनीमध्ये किंवा पाण्याची अवेलेबिलिटी असेल किंवा जिरायती जमीन असेल किंवा तुम्ही तिथे पाणी अवेलेबल करू शकता, तर अशा क्षेत्रामध्ये तुम्ही हा वाण लावू शकता। त्यानंतर आपला चौथा जो वाण आहे तो आहे कावेरी सीड्सचा 36 नंबर। आता कावेरी सीड्सबद्दल फार काही सांगण्याची गरज नाही आहे, हा वाण जवळजवळ भरपूर शेतकऱ्यांना माहिती आहे, नावाने माहिती आहे किंवा त्याच्या नंबरने माहिती आहे। तर हा वाण साधारणतः 140 ते 150 दिवसामध्ये तयार होतो। 6 ग्रॅमपर्यंत त्याचं बोंड आपल्याला मिळतं आणि याची लागवड जी आहे कंपनी रिकमेंडेड आहे 4x1.5 किंवा 3x1.5 चांगल्या जमिनीसाठी। म्हणजे तुम्ही अतिघन पद्धतीमध्ये किंवा दादाला पद्धतीमध्ये तुम्ही केसे 36 या वाणाची लागवड करू शकता। अर्ली वाण आहे, मोठं बोंड आहे, विशेष म्हणजे लवकर हार्वेस्टिंग होऊन लवकर संपतो आणि किडींना सुद्धा बळी पडत नाही। तर कावेरीचा 36 हा वाण तुम्ही नक्की लावू शकता जर तुमच्याकडं कोरडवाहू जमीन असेल किंवा तुमच्याकडं पावसाचा अभाव असेल किंवा तुम्हाला दुसऱ्या पिकाची लवकर तयारी करायची। तर हे 4ही जे वाण आहेत ऑलमोस्ट सगळे अर्ली व्हरायटीमध्ये आहेत, चांगले वाण आहेत, उत्पादनासाठी चांगले आहेत आणि विशेष म्हणजे त्यातले त्यात शंभो आणि डीजे हे 2 वाण चांगले आहेत। याचे भरपूर सारे पोस्ट मी पाहिलेले आहेत, भरपूर सारे प्लॉट पाहिलेले आहेत, प्लॉटसुद्धा भरपूर चांगले आहेत। फक्त काय आहे की ज्या ठिकाणी आपल्याकडे जास्त नावाने वाण चालतो त्या ठिकाणी तुम्हाला हे वाण दिसणार नाहीत, कारण ठराविक पट्ट्यामध्ये ठराविक वाण जास्त चालतात। असे जे वाण आहेत हे साधारणतः ते शेतकरी करतात ज्यांच्याकडं पाण्याची अवेलेबिलिटी नसते, म्हणजे पाण्याची कमतरता असते किंवा पाण्याचा अभाव असतो किंवा जमीन चांगली नसते, अशा ठिकाणी शेतकरी ही लागवड करतात। पण मुळात हे जर बागायती क्षेत्रामध्ये किंवा पाण्याच्या क्षेत्रामध्ये जर लागवड केली तर याचा आणखी जास्त उत्पादन आपल्याला मिळतं। तर मित्रांनो, हे 4 वाण आज आपण पाहिलेत। तर या 4 वाणापैकी
तुम्हाला जर वाण घ्यायचं असेल तर आपल्याकडे भार्गव ॲग्रो सर्व्हिसेसमध्ये 864 रुपयेप्रमाणे उपलब्ध आहे. डिलिव्हरी तुम्हाला पोस्टाने केली जाईल, जी की फ्री ऑफ कॉस्ट असेल. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही लगेच ऑर्डर टाकून बुक करू शकता. वाण खूप जास्त नाही आहेत, वाणही थोडेच आहेत आणि बियाणंसुद्धा बियाण्याची कमतरता जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे तुम्हाला जर घ्यायचं असेल तर आत्ताच बियाणे घेऊन ठेवा. नंतर बियाणं मिळेल की नाही याची गॅरंटी नाही आहे, कारण जवळजवळ गेली 15 दिवसापासून वाण शोधतोय, परंतु वाण पाहिजे तेवढे मिळत नाहीत किंवा पाहिजे ते मिळत नाही आहेत. त्यामुळे तुमच्या जर लागवड करायची तयारी असेल तर बियाणं आत्ता घेऊन ठेवा, म्हणजे पुढे तुम्हाला त्रास नको किंवा पुढे जास्त पैसे देऊन वाण घेण्याची वेळ नको. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला मात्र अजिबात विसरू नका. धन्यवाद.